नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. हॅलो मित्रांनो, मी राहुल आणि मी नाशिकमध्ये माझ्या प्रेमळ आई वडिलांसोबत राहत होतो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट सांगणार आहे, जी सुमारे 5 महिन्यापूर्वी घडली होती. ही गोष्ट माझ्या शेजारी राहणाऱ्या सोनाली आंटी आणि आमच्या हळूवार फुललेल्या मैत्रीची आहे. आमची मैत्री कशी फुलली हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. ती मैत्री नकळत एका सुंदर आणि उत्कट प्रेमाचे रूप कधी घेतलं हे मला आणि सोनाली आंटींना दोघांनाही कळलं नाही. तो प्रवास खूप गोड आणि रोमांचक होता. सोनाली आंटी माझ्या घरासमोरच एका घरात राहत होत्या. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एका नव्या नवरीचं तेज असायचं. त्यांचं हसणं खूप मनमोहक होतं आणि त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक नेहमी दिसायची. सोनाली आंटींना स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याची खूप तीव्र इच्छा होती. लग्नाच्या आधी काही कारणामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिलं होतं आणि आता त्यांना ते पूर्ण करायचं होतं. त्यांच्या मनात शिक्षणासाठी एक प्रकारची तळमळ होती आणि योगायोगाने त्यांच्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. त्यांनी शहरातल्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्या पुन्हा एकदा विद्यार्थिनी बनल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप बरं वाटायचं. त्यांच्या त्या उत्साहाला माझा पूर्ण पाठिंबा होता. पण लग्नानंतर जेव्हा सोनाली आंटींनी त्यांच्या पतीला कम्प्युटर क्लासला जायची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा त्यांचे पती थोडे नाराज झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा विरोध स्पष्ट दिसत होता. त्यांना असं वाटत होतं की आता नवीन लग्न झालं आहे आणि सोनालीने घरीच राहावं आणि घरकामात जास्त लक्ष द्यावं. त्यांनी सुरुवातीला आंटीला क्लास लावण्यात स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या त्या नकाराने आंटी खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलं होतं, कारण शिक्षणाची त्यांची खूप मोठी तीव्र इच्छा होती. त्यांच्या स्वप्नांना कोणीतरी मारत आहे याची त्यांना जाणीव झाली होती. त्यांनी मला एकदा बोलताना हे सगळं सांगितलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची तीव्र निराशा माझ्या मनात कायम घर करून राहिली होती. मला त्यांची खूप काळजी वाटली होती आणि त्यांच्या स्वप्नांबद्दल मला खूप आदर वाटत होता. त्यांच्या त्या असहाय्यतेने माझं मन खिन्न झालं होतं. मला त्या वाटत होतं की त्यांच्या स्वप्नांना नक्कीच पंख फुटायला हवे. त्यांची शिक्षणाची आस मला खूप स्पर्शून गेली होती आणि त्यांना मदत करण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती. पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टींना वेळ लागतो आणि खरंच काही दिवसांनी अंकलना सोनाली आंटीच्या उदास चेहऱ्याची जाणीव झाली. त्यांच्या डोळ्यातील खिन्नता आणि चेहऱ्यावरची निराशा अंकलना जाणवली. त्यांना समजलं की सोनाली घरी बसून खुश नाहीत आणि त्यांचं मन शिक्षणात रमत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवलेला बघून अंकल अस्वस्थ झाले. एक दिवस अंकल ऑफिसमधून लवकर आले आणि त्यांनी सोनालीसोबत मनमोकळी चर्चा केली. त्या दोघांनी हृदयापासून एकमेकांशी बोलले. सोनालीने त्यांना तिच्या शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि तिला ते पूर्ण करायचं आहे हे समजावून सांगितलं. तिच्या प्रत्येक शब्दातून शिक्षणाची ओढ आणि तीव्र इच्छा स्पष्टपणे जाणवत होती. अंकल हळूहळू तिच्या भावना समजून घेऊ लागले. त्यांच्या मनात बदलाची सुरुवात झाली. त्यानंतर अंकलच्या विचारात बदल झाला आणि त्यांना जाणवलं की सोनालीला तिची आवड पूर्ण करू देणंच योग्य आहे. तिच्या आनंदातच आपला आनंद आहे हे त्यांना उशिरा का होईना समजलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता समजूतदारपणाचा भाव दिसत होता. अंकलना आता हे पक्कं कळलं होतं की घरी बसून राहण्यापेक्षा जर सोनाली काही शिकली तर ती अधिक आनंदी राहील आणि घरातही आनंदी वातावरण टिकून राहील. त्यांच्या मनात आता सकारात्मक विचार येऊ लागले होते. त्यांनी स्वतःहून सोनालीला कॉम्प्युटर क्लासला जाण्यासाठी तयार झाले. त्यांच्या त्या सकारात्मक प्रतिसादाने सोनालीला खूप आनंद झाला होता. तिच्या चेहऱ्यावर खुशीची चमक आली होती आणि योगायोगाने त्याच दिवसामध्ये मी सुद्धा कॉम्प्युटर शिकत होतो. कॉलेजमधून घरी आल्यावर मी लगेच क्लासला जायचो. मला कॉम्प्युटरमध्ये खूप रस होता आणि मी ते मन लावून शिकत होतो. त्यावेळी माझी सोनाली आंटी सोबत फक्त हॅलो हाय पुरतीच ओळख होती. शेजारी असूनही आम्ही कधी जास्त बोललो नव्हतो. पण म्हणतात ना, नशीब असेल तर अनोळखी चेहरे हळूहळू जवळ येतात आणि तसंच काहीतरी आमच्या बाबतीत घडायला सुरुवात झाली होती. कॉम्प्युटर क्लासमध्ये आमच्या समोरासमोर बसणे व्हायचे आणि नकळतच आमच्यात बोलणे सुरू झाले. सुरुवातीला आम्ही अभ्यासाबद्दल आणि क्लासबद्दल बोलायचो, पण हळूहळू आमचे विषय वैयक्तिक होत गेले.
आमच्यात एक प्रकारची मैत्रीची भावना हळूहळू वाढत होती. कॉम्प्युटर शिकता शिकता आम्ही खूप चांगले मित्र झालो. आमच्या मनमोकळ्या गप्पा रंगू लागल्या आणि आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू लागलो. क्लास सुटल्यावर आम्ही बहुतेक वेळा एकत्रच घरी परतत असू. त्यावेळेत आम्ही अनेक विषयावर गप्पा मारत चालत असू आणि त्यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट झाली होती. कधीकधी क्लासला खूप उशीर झाला तर त्यांचे प्रेमळ पती त्यांना घेण्यासाठी येत असत. मला त्यांची सुंदर जोडी बघून खूप छान वाटायचे. त्यांच्यातलं प्रेम आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. तेव्हा मी सोनाली आंटीकडे वाईट नजरेने बघत नव्हतो. आता तर आमची मैत्री अधिक घट्ट झाली होती. आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो. त्यांचे बोलणे खूप गोड आणि मनमोकळे असायचे. मला त्यांच्यासोबत बोलायला खूप आवडायचे. त्यांच्यात एक प्रकारची सकारात्मकता होती जी मला खूप आकर्षित करायची. हळूहळू माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळी भावना येऊ लागली होती. त्यांचे सुंदर असणे, बोलण्याची प्रेमळ पद्धत आणि काळजी घेण्याची त्यांची वृत्ती या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या. माझं मन नकळतपणे त्यांच्याकडे ओढलं जाऊ लागलं होतं. मला नकळत त्यांच्याबद्दल प्रेम आणि आकर्षण वाटू लागले होते. त्याच्याशिवाय मला काहीतरी अधुरं वाटायचं आणि त्यांची ओढ मला सतत लागून राहिली होती. क्लास सुटल्यावर घरी जाताना आम्ही अनेकदा एकत्र वेळ घालवू लागलो. त्यावेळेत आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आमच्या मनातल्या भावना हळूहळू व्यक्त होऊ लागल्या. कधी मी त्यांना कॉफीसाठी घेऊन जायचो तर कधी आम्ही एखादा चित्रपट बघायला जायचो. त्या भेटीमध्ये आमचं प्रेम आणि आकर्षण अधिक गहिरे होत गेलं. एकमेकांच्या सहवासात आम्हाला खूप आनंद मिळत होता. आमचं हसणं, बोलणं आणि एकमेकांची काळजी घेणं यातून आम्हाला कधी एकमेकांवर प्रेम झालं हे आम्हा दोघांनाही कळलं नाही. ते सगळं एका जादुई क्षणासारखं घडलं. आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे कधी गेलं हे एक सुंदर स्वप्नासारखं घडलं. हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आमच्या मनातलं प्रेम आणि ओढ अधिक स्पष्टपणे जाणवू लागली. आंटीला कम्प्युटर शिकताना काही अडचणी येत होत्या आणि त्या निमित्ताने आमचा जवळचा संवाद आणखी वाढला. कधीकधी क्लासमध्ये त्यांना एखादा विषय नीट समजायचा नाही आणि त्या शिकण्यासाठी उत्सुकतेने घरी येऊन मला विचारत. मला त्यांना मदत करायला खूप आनंद यायचा. त्यांच्या शिकण्याच्या तळमळीला माझा पूर्ण पाठिंबा होता. अनेकदा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मन लावून शिकवायचो. त्यांना समजून सांगताना मला खूप समाधान मिळायचं. त्यांच्या चेहऱ्यावरचा समजलेला भाव बघून मला खूप बरं वाटायचं. कॉम्प्युटरवर एखादी गोष्ट समजावून सांगताना नकळत माझा हात त्यांच्या नाजूक हाताला स्पर्श करायचा. त्या क्षणभराच्या स्पर्शाने माझ्या मनात एक हलचल व्हायची आणि मला जाणवायचे की त्यांच्या चेहऱ्यावरही एक हलकीशी लाली येत आहे. तो स्पर्श खूप क्षणिक असे, पण त्यांचे रोमांच माझ्या मनात दिवसभर रेंगाळत राहायचे. मला त्यांना शिकवताना एक वेगळीच ओढ आणि आपुलकी जाणवायची. त्यांच्या डोळ्यातील जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ मला खूप आकर्षित करायची. त्यांचे प्रेमळ डोळे आणि गोड बोलणे माझ्या हृदयाला स्पर्शून जायचे. त्यांच्या सहवासात मला एक अनोखी शांतता आणि आनंद मिळायचा. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास असायचा. त्यांच्या हास्याने माझा दिवस उजळून निघायचा आणि त्यांच्या काळजीच्या बोलण्याने माझं मन प्रेमाने भरून जायचं. मला हळूहळू हे जाणवत होतं की माझं त्यांच्याबद्दलचं प्रेम आता अवरोध करणं शक्य नव्हतं. माझं हृदय त्यांच्यासाठी धडधडत होतं. घरात एकटे असल्यामुळे आंटीला घरातील काही कामांमध्ये खूप त्रास होत होता. त्यांना मदत करणार कोणी नसल्यामुळे त्या अस्वस्थ आणि थकलेल्या दिसत होत्या. त्यांची ती अवस्था बघून मला खूप वाईट वाटायचं. एक दिवस आंटीचा नवरा काही कामानिमित्त 3 दिवस मुंबईला गेला होता. त्या दिवशी तिला पाणीपुरी खायला घेऊन गेलो आणि तिच्यासोबत खूप मजाक आणि प्रेमळ गप्पा मारल्या आणि मग घरी आलो. मग मी आंटीला म्हणालो, आपण उद्या मूव्ही बघायला जाऊयात का? तर ती लगेच तयार झाली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मूव्ही पाहायला गेलो. मूव्ही बघत असताना आम्ही जवळजवळ बसलो होतो आणि मूव्ही एक रोमॅन्टिक सीन आला आणि त्याकडे ते किस करत होते. ते पाहून मला रावले नाही आणि मी तिच्या मांडीवर हात ठेवला. तिने मला विरोध केला नाही. मला कळून चुकले की आंटीला मी पण आवडत आहे. मग मी थोडे चाळी केले आणि मग आम्ही मूव्ही पाहून घरी निघून आलो. मग मला आता काही झोप लागत नव्हती आणि मी आता त्या अनामिक क्षणाची वाट बघत होतो. एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो असताना पाहिलं की त्या एका जड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांना ते जमत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण आणि असहाय्यता बघून मला लगेच काळजी वाटली आणि मी धावत जाऊन त्यांना मदत केली. त्यानंतर मी त्यांना घरातील इतर कामांमध्येही मदत करू लागलो. कधी साफसफाई करणे, कधी बाजारातून सामान आणणे, तर कधी इतर छोटी मोठी कामे करणे. मला त्यांना मदत करताना खूप समाधान मिळायचं.
त्यांना यामुळे खूप आराम मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा गायब झाला. त्यांची ती कृतज्ञता आणि डोळ्यातील प्रेमळ भाव पाहून माझे मन भरून यायचे. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती, जी माझ्या हृदयाला काहूर करत होती. त्या नजरेत एक अनोखी ओढ आणि आपुलकी होती, जी मला त्यांच्याकडे आणखी ओढत होती. त्यांच्यासाठी केलेली प्रत्येक छोटीशी मदत त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद घेऊन यायची आणि तो आनंद माझ्यासाठी अनमोल होता. मला त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला खूप आवडायचं आणि त्यांच्या डोळ्यातलं प्रेमळ तेज माझ्या हृदयाला शांतता आणि उष्णता देऊन जायचं. माझं मन हळूहळू त्यांच्या प्रेमात अकंठ बुडत चाललं होतं. एक दिवस आंटीला बाजारात काही महत्त्वाच्या वस्तू आणायच्या होत्या. त्यांनी मला थोड्या संकोचाने विचारले की मी त्यांना माझ्या गाडीवर बसवून बाजारात घेऊन जाऊ शकेल का. त्यांच्या त्या विनंतीने मला आतून खूप आनंद झाला. माझं मन उत्साहाने भरून आलं आणि मी माझ्या वडिलांकडून गाडी घेऊ या हा विचार करून मी त्यांना लगेच होकार दिला. त्या माझ्या दुचाकीवर मागच्या सीटवर बसल्या आणि आम्ही बाजाराच्या दिशेने निघालो. त्यांच्याजवळ असण्याचा आनंद मला खूप सुखद वाटत होता. गाडी चालवताना ब्रेकर आल्यावर किंवा वळवताना त्यांचा हलकासा स्पर्श माझ्या पाठीला व्हायचा. तो स्पर्श माझ्यासाठी एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा असे. माझ्या अंगावर रोमांच उभे राहायचे आणि माझ्या हृदयाची धडधड वाढायची. त्या क्षणभराच्या स्पर्शाने माझं मन उत्तेजित व्हायचं. मला जाणवत होते की आंटीही थोड्या अनकम्फर्टेबल आहेत. कदाचित त्यांना माझ्या जास्त जवळ असण्याची सवय नव्हती किंवा त्यांनाही काही अनोख्या भावना जाणवत होत्या, पण त्या काही बोलत नव्हत्या. त्यांच्या मऊ संमतीने माझं मन अधीर झालं होतं. त्या शांत प्रवासात माझ्या मनात अनेक विचार येत होते. त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि आकर्षण आणखी गहिरं होत चाललं होतं. मला वाटत होतं की हा प्रवास कधीच थांबू नये आणि आम्ही नेहमी असंच जवळ असावं. माझं हृदय त्यांच्यासाठी धडधडत होतं आणि मी त्या अनोख्या क्षणाचा आनंद घेत होतो. बाजारात त्यांनी त्यांच्या गरजेच्या वस्तू आनंदाने खरेदी केल्या आणि मी त्यांना परत सुरक्षितपणे घरी सोडलं. त्या दिवसभर खूप आनंदी दिसत होत्या आणि त्यांचं ते लाजलेलं हसणं माझ्या हृदयाला स्पर्शून गेलं. त्यांच्या त्या हास्यात मला एक वेगळीच जादू आणि प्रेमळता जाणवली. माझं मन त्यांच्या त्या गोड हास्यावर पूर्णपणे भाळलं होतं. असेच काही दिवस आनंदाने गेले. आमचं प्रेम आणि आकर्षण दिवसेंदिवस अधिक वाढत होतं. एकमेकांच्या सहवासात आम्हाला खूप शांतता आणि समाधान मिळत होतं. आमचं नातं आता एका नवीन आणि सुंदर वळणावर पोचलं होतं. एक दिवस आंटीच्या नवऱ्याला त्यांच्या कंपनीच्या कामासाठी नागपूरला जावे लागले. त्या रात्री आंटी घरी एकट्या होत्या आणि त्यांना थोडी भीती वाटत होती. त्यांच्या एकटेपणाची जाणीव मला अस्वस्थ करत होती. त्यांनी मला फोन केला आणि हळू आणि काकुळत्या आवाजात म्हणाल्या, राहुल, मला आज रात्री एकट्याला खूप भीती वाटत आहे. तू येशील का माझ्या घरी? आज रात्रभर त्यांच्या आवाजातील काळजी आणि एकाकीपण मला स्पष्ट जाणवलं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. माझं मन त्यांच्यासाठी काळजीने व्याकुळ झालं होतं. मी लगेच त्यांच्या घरी गेलो. दाराजवळ पोचल्यावर माझं हृदय धडधडत होतं. आत काय होणार आहे या विचाराने माझं मन अधीर झालं होतं. आंटीने दरवाजा उघडला. तिने लाल रंगाची मस्त साडी घातली होती आणि ती माझ्या आतुरतेने वाट बघत होती. तिला बघताच माझं मन तिच्या सौंदर्यावर मोहित झालं आणि माझ्या डोळ्यात मला एक वेगळीच आतुरता आणि ओढ दिसली. त्या रात्री माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं. तिला पाहून मला राहवले नाही आणि मी तिला जाऊन मिठी मारली आणि ती मला म्हणाली, काय झाले? मी म्हणालो, प्रेम झालं आहे. ती म्हणाली, कोणावर? मी म्हणालो, तुझ्यावर. तशी अजून खुश झाली आणि मला घट्ट बिलगली आणि म्हणाली, खूप वेळ लावला आहेस बोलायला. मी या दिवसाची खूप वाट बघत होते. असे म्हणून तिने आपले डोळे मिटून घेतले. हिम्मत करून माझे ओठ तिच्या गालाच्या जवळ नेताना मी पाहिलं तिचे ओठ थरथरत होते. ते पाहून माझं मन एका अनोख्या अनामिक भावनेने भरून आलं आणि मी हळूच माझ्या ओठांनी तिच्या ओठांचा स्पर्श केला. ती काहीच म्हणाली नाही. क्षणभर स्तब्धता पसरली आणि मग माझा बांध तुटू लागला. मी हळूवार तिच्या ओठावर प्रेमळ चुंबन घेऊ लागलो. ती पण मला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होती. थोडा वेळ आम्ही एकमेकांच्या डोळ्यात हरवून बघत होतो. पहिले ती थोडी लाजली, मग हळूहळू तिनेही मला साथ दिली आणि ती म्हणाली, मला वाटलं होतं त्याच वेळी तू पुढाकार घेशील आणि आज जे करतोय ते त्याच दिवशी होईल, पण तू पुढाकार घेतला नाहीस. म्हणून आज मलाच पुढाकार घेऊन तुला माझ्या घरी बोलवावं लागलं. त्या दिवशीपासून मी तुझ्या स्वप्नात वेडी झाले होते. माहीत आहे का तुला? मी म्हणालो, सॉरी, मला माफ करा. ती म्हणाली, तुझ्या आठवणीत मी बऱ्याच रात्री जागून काढल्या आहेत. ती हळू आवाजात म्हणाली, मी सॉरी म्हणालो. आम्ही प्रेम करू लागलो आणि ती पण त्या आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती
आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही एका शेवटच्या टोकावर आलो होतो. दोघांमध्ये एक प्रकारची स्थिरता आली होती. बघता बघता आम्ही दोघेही एका परमोच्च बिंदूवर येऊन पोचलो आणि एक किस घेत शांत झालो. त्या उत्कट क्षणाची आठवण आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आणून गेली आणि ती माझ्या मिठीत शिरली. मी तिला विचारलं, तुला आठवतं एकदा आपण पाणीपुरी खायला गेलो होतो, ते क्षण तुला आवडले होते का? ती हसून म्हणाली, अरे वा, खूप आवडले होते. ते तिखट आणि गोड चव आणि तू मध्ये मला चोरून बघत होतास. मी तिला डोळा मारत म्हणालो, आणि आठवतंय एकदा आपण सिनेमा बघायला गेलो होतो. अंधारात मी हळूच तुझ्याशी चावटचाळी करत होतो. ते आवडलं होतं की नाही? ती थोडी लाजली पण डोळ्यात चमक आणून म्हणाली, त्यावेळी तर मला खूप भारी वाटत होते. खरं सांगू, मला तर तिथेच तुला घट्ट मिठी मारावी वाटत होती. पण मी स्वतःला सावरले आणि शांत बसले. पण खरंच सांगते, तो तुझा स्पर्श मला खूप आवडला होता. माझ्या डोळ्यात बघत ती पुढे म्हणाली, पण आज मी प्रत्येक स्पर्श अनुभवला आहे आणि खरंच सांगते, मला खूप छान वाटत आहे. आज मी खूप खुश आहे. तिचा आवाज हळू आणि प्रेमळ होता. माझे हात हातात घेत ती म्हणाली, आणि मला एक वचन पाहिजे तुझ्याकडून. तू आता नेहमी मला हे सुख देणार आहेस ना? तिच्या डोळ्यात एक प्रकारची अपेक्षा आणि प्रेमळ आग्रह होता. मी तिच्या डोळ्यात प्रेमळपणे बघितलं आणि तिला मिठीत घेत म्हणालो, अगं वेळी, मी तर रोज हे करायला तयार आहे. तू मला कधी पण बोलावं, तो मी अर्ध्या रात्रीसुद्धा धावत येईल. तुझ्याजवळ माझे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमलले. तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तिच्या कपाळावर हलकासा किस करत म्हणालो, माझं मन तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मग आम्ही दोघेही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. पुन्हा आम्ही अजून प्रेम साजरे केले, रात्रभर खूप मजे केले आणि आता नेहमी वेळ मिळेल तेव्हा आम्ही दोघेही एकत्र मजे करू लागलो होतो. राहुल आणि सोनाली यांच्या आयुष्यात त्या रात्रीनंतर अनेक बदल घडू लागले. सुरुवातीला दोघांनाही वाटत होते की त्यांचं नातं त्यांना खूप आनंद देत आहे. पण दिवस जसे जसे पुढे जाऊ लागले तसे तसे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. प्रत्येक भेटीत आनंदाबरोबरच एक प्रकारची अस्वस्थताही जाणवू लागली. सोनाली अनेकदा शांत बसून विचार करत असे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं, पण तिच्या मनात काहीतरी सुरू असल्याची जाणीव राहुलला होत होती. एक दिवशी कम्प्युटर क्लास संपल्यानंतर ते दोघे जवळच्या बागेत बसले होते. वातावरण शांत होतं. काही वेळ दोघेही काही न बोलता बसून राहिले. शेवटी सोनालीने शांतता भंग केली. ती म्हणाली, राहुल, कधीकधी आयुष्यात काही गोष्टी मनाला खूप आवडतात, पण त्या योग्य आहेत का याचाही विचार करावा लागतो. तिच्या आवाजात गंभीरपणा होता. राहुल तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्या मनातलं समजलं होतं. तो म्हणाला, मलाही हेच वाटत आहे. गेल्या काही दिवसात मी खूप विचार केला आहे. सोनालीने हलकंसं स्मित केलं. तू खूप चांगला मित्र आहेस. माझ्या शिक्षणाच्या काळात तू मला खूप मदत केलीस. तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. पण आता मला माझ्या आयुष्याबद्दल आणि माझ्या जबाबदाऱ्याबद्दलही विचार करायला हवा. त्या दिवशी दोघांमध्ये खूप प्रेमळ, मन मोकळे बोलणं झालं. त्यांनी त्यांच्या भावना, स्वप्न आणि भविष्यातील अपेक्षा याबद्दल चर्चा केली. त्या संवादानंतर त्यांना जाणवलं की काही नाती आयुष्यात कायम राहतात, पण त्यांचं स्वरूप बदलतं. पुढच्या काही महिन्यात सोनालीने तिच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. राहुलने त्याच्या करिअरवर लक्ष द्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये संपर्क होता, पण आता त्यांचं नातं अधिक परिपक्व आणि समजूतदार बनलं होतं. ते एकमेकांचा आदर करत होते आणि एकमेकांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत होते. एक दिवस सोनालीने आनंदाने राहुलला फोन केला, राहुल, माझा कॉम्प्युटर कोर्स पूर्ण झाला आणि मला एका चांगल्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे. हे ऐकून राहुलच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. त्याने मनापासून तिचं अभिनंदन केलं. त्याला जाणवलं की त्या स्वप्नांसाठी सोनालीने संघर्ष केला होता, ती आता पूर्ण होत होती. त्या संध्याकाळी दोघे पुन्हा एकदा भेटले. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात ते जुन्या आठवणींवर हसत होते. आयुष्याने त्यांना अनेक धडे दिले होते. काही आठवणी कायम मनात राहणार होत्या, पण आता दोघेही नवीन वाटेवर पुढे चालू लागले होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण त्यांनी एकमेकांच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका निभावली होती आणि त्या आठवणी त्यांच्या मनात कायम जपल्या जाणार होत्या. त्या संध्याकाळीनंतर राहुल आणि सोनालीच्या आयुष्यात एक वेगळीच शांतता आली होती. दोघेही पूर्वीसारखे भेटत होते, बोलत होते, पण आता त्यांच्या या नात्यात एक अनामिक गूढपणा निर्माण झाला होता. एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं की खूप काही न बोलताही समजत होतं. एका रात्री राहुलच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून संदेश आला. संदेशात फक्त एवढंच लिहिलं होतं, तुमच्या दोघांबद्दल मला सर्व माहिती आहे.
तो संदेश वाचून राहुलच्या अंगावर काटा आला. त्याने लगेच नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण नंबर बंद होता. दुसऱ्या दिवशी त्याने सोनालीला ही गोष्ट सांगितली. सोनालीच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. काही क्षण ती शांत राहिली आणि मग म्हणाली, राहुल, मला कालपासून असंच काहीतरी विचित्र जाणवत आहे. त्या दिवसापासून दोघांच्याही मनात एक अनामिक भीती घर करून बसली. तरीही त्यांचं एकमेकांवरील विश्वासाचं नातं तसंच होतं. काही दिवसांनी राहुलला पुन्हा एक संदेश आला. यावेळी त्या संदेशात एका जुन्या वाड्याचा फोटो होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, उत्तर इथे मिळेल. राहुल खूप गोंधळला. त्याने सोनालीला भेटून तो फोटो दाखवला. फोटो पाहताच सोनाली काही क्षण स्तब्ध झाली. ती हळू आवाजात म्हणाली, हा वाडा मी आधी पाहिला आहे. राहुलने आश्चर्याने विचारले, कुठे? सोनालीने खोल श्वास घेतला आणि सांगितलं की लहानपणी ती तिच्या आजोबांसोबत एका गावात गेली होती आणि तिथे असाच एक जुना वाडा होता. त्या वाड्याबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जायच्या. काही लोक म्हणायचे की तिथे अनेक वर्षापूर्वी घडलेल्या एका अपूर्ण प्रेमकथेचं गूढ अजूनही दडलं आहे. राहुलला ही गोष्ट ऐकून अधिकच उत्सुकता वाटू लागली. काही दिवसांनी त्यांनी त्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. गावात पोचल्यावर वातावरण खूप वेगळं होतं. जुन्या झाडांच्या सावल्या, शांत रस्ते आणि दूरवर दिसणारा तो विशाल वाडा पाहून दोघांच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. वाड्यात प्रवेश करताच त्यांना धुळीने माखलेली एक जुनी डायरी सापडली. त्या डायरीत अनेक वर्षापूर्वीचे एका तरुण आणि एका विवाहित स्त्रीची कथा लिहिलेली होती. त्यांच्या भावना, त्यांचे संघर्ष आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं प्रेम शब्दात जिवंत होतं. डायरी वाचताना राहुल आणि सोनालीला असं वाटू लागलं जणू त्या कथेत त्यांच्याच आयुष्याचे प्रतिबिंब दिसत आहे. प्रत्येक पान उघडताना नवीन रहस्य समोर येत होतं. पण डायरीचं शेवटचं पान फाटलेलं होतं. त्या अपूर्ण शेवटामुळे दोघांची उत्सुकता आणखी वाढली. वाड्याच्या एका अंधाऱ्या खोलीत त्यांना एक जुना फोटो सापडला आणि तो फोटो पाहताच सोनालीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. कारण त्या फोटोत दिसणारी ती स्त्री तिच्यासारखीच दिसत होती. राहुल काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्या क्षणी वाड्याबाहेर जोराचा वारा सुटला आणि जुन्या खिडक्या आपटू लागल्या. त्या गूढ आवाजामध्ये राहुल आणि सोनाली एकमेकांकडे पाहत उभे होते. त्यांच्या मनात प्रेम होतं, पण त्या प्रेमाभोवती आता एका रहस्याचं धुकं पसरू लागलं होतं. त्यांना अजून माहिती नव्हतं की त्या डायरीच्या हरवलेल्या शेवटच्या पानामध्ये त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणारं एक सत्य दडलं आहे. त्या रात्री वाड्यातून परतल्यानंतर राहुल आणि सोनाली दोघांनाही झोप लागली नाही. त्या जुन्या फोटोतील चेहरा, फाटलेलं शेवटचं पान आणि अनोळखी संदेश पाठवणारी व्यक्ती हे सगळं त्यांच्या मनात सतत फिरत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला पुन्हा एक संदेश आला. यावेळी फक्त एकच ओळ होती, डायरीचं शेवटचं पान शोधा, सत्य तिथेच आहे. राहुलने लगेच सोनालीला फोन केला. तिच्या आवाजातूनही अस्वस्थता जाणवत होती. दोघांनी पुन्हा त्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. गावात पोचल्यावर त्यांना कळलं की वाड्याच्या मागे एक जुनी विहीर आहे, जिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती होतं. गावातील एका वृद्धाने त्यांना सांगितलं की अनेक वर्षापूर्वी त्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाशी संबंधित काही कागदपत्र तिथे लपवण्यात आली होती. राहुल आणि सोनाली संध्याकाळी त्या विहिरीजवळ पोचले. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. फक्त वाऱ्याने हलणाऱ्या झाडांचा आवाज ऐकू येत होता. विहिरीजवळील दगडांमध्ये शोध घेत असताना राहुलला एक लोखंडी डब्बा सापडला. डबा उघडल्यावर त्यात काही जुनीच पत्र आणि डायरी, शेवटचं पान होतं. दोघांचे हात थरथरत होतं. त्यांनी काळजीपूर्वक ते पान उघडलं. त्यात लिहिलं होतं की त्या प्रेमकथेतील दोघांनी शेवटी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांना समजलं होतं की खरं प्रेम नेहमी मिळवण्यात नसतं, तर कधी त्यागातही असतं. पण शेवटी एक वाक्य लिहिलं होतं, जर कधी पुन्हा आमच्यासारखे दोन जीव या वाड्यात आले तर त्यांनी स्वतःच्या मनात सत्य ओळखावं. ते वाक्य वाचताच राहुल आणि सोनाली काही क्षण शांत राहिले. त्यांना असं वाटलं जणू ती कथा त्यांच्याशीच बोलत आहे. तेवढ्याच सोनालीला पत्रामध्ये एक जुना फोटो दिसला. फोटोच्या मागे एक तारीख आणि एक नाव लिहिलेलं होतं. ते नाव पाहून ती थबकली, कारण ते नाव तिच्या आजोबाच्या कुटुंबाशी संबंधित होतं. रहस्य आता आणखी गडद होत होतं. वाडा, डायरी आणि तिच्या कुटुंबाचा संबंध नेमका काय होता? सूर्य मावळत होता. लालसर प्रकाश जुन्या वाड्यावर पडत होता. राहुल आणि सोनाली त्या फोटोसह परत निघाले, पण त्यांच्या लक्षात आलं नाही की वाड्याच्या वरच्या मजल्यावरील एका खिडकीतून कोणीतरी त्यांच्याकडे पाहत होतं. त्या सावलीचा चेहरा दिसत नव्हता, पण तिची नजर मात्र त्याच्यावर खिळलेली होती. आणि त्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याची सुरुवात झाली. राहुल आणि सोनाली गावातून परत येत असताना त्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते. त्या खिडकीत दिसलेली सावली नेमकी कोणाची होती? डायरीचा त्यांच्या आयुष्याशी काय संबंध होता?
आणि तो अनोळखी व्यक्ती त्यांच्यावर लक्ष ठेवून का होता. हे कोडं दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने पुन्हा एकदा त्या जुन्या फोटोकडे नीट पाहिलं. फोटोच्या कोपऱ्यात अतिशय बारीक अक्षरात एका जुन्या घराचा पत्ता लिहिलेला होता. तो पत्ता नाशिकमधीलच एका जुन्या वस्तीतील होता. राहुलने लगेच सोनालीला बोलावलं आणि दोघे त्या पत्त्यावर पोचले. ते घर अनेक वर्षापासून बंद असल्यासारखं दिसत होतं. धुळीने माखलेलं अंगण, गंजलेलं गेट आणि बंद खिडक्या पाहून तिथे कोणी राहत असेल असं वाटत नव्हतं. पण त्यांनी दरवाजावर टकटक केली तेव्हा आतून हळूहळू पावलं ऐकू आली. दरवाजा उघडला आणि समोर एक वृद्ध ग्रस्त उभे होते. त्यांनी राहुल आणि सोनालीकडे पाहताच आश्चर्याने डोळे मोठे केले. काही क्षण ते काहीच बोलले नाही. मग हळू आवाजात म्हणाले, तुम्ही शेवटी आलात. हे शब्द ऐकताच राहुल आणि सोनाली एकमेकांकडे पाहू लागले. वृद्ध गृहस्थांनी त्यांना हात बोलावलं. घराच्या भिंतीवर अनेक जुने फोटो लावले होते. त्यापैकी एका फोटोसमोर सोनाली अचानक थांबली. त्या फोटोतील स्त्री अगदी तिच्यासारखी दिसत होती, फक्त कपडे आणि काळ वेगळा होता. वृद्ध गृहस्थ शांतपणे म्हणाले, ती माझी बहीण होती आणि तिची कथा त्या डायरीत लिहिलेली आहे. राहुलने आश्चर्याने विचारलं, मग त्या डायरीबद्दल आणि आमच्याबद्दल तुम्हाला कसं माहीत? वृद्ध गृहस्थ काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी कपाटातून एक जुनी फाईल काढली. त्या फाईलमध्ये अनेक पत्र आणि कागदपत्र होती. त्यात एक पत्र असं होतं ज्यावर सोनालीच्या आजोबाचं नाव लिहिलेलं होतं. पत्र वाचताना सोनालीच्या हातपायांना घाम फुटला. त्यात लिहिलं होतं की अनेक वर्षापूर्वी दोन कुटुंबांमध्ये एका मोठ्या गैरसमजामुळे दुरावा निर्माण झाला होता आणि त्या संपूर्ण अपूर्ण प्रेमकथेचा शेवटही याच कारणामुळे झाला होता. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. वृद्ध गृहस्थांनी राहुलकडे पाहिलं आणि म्हणाले, तुला तुझ्या जन्माबद्दल सगळं माहीत आहे का? राहुल गोंधळला. म्हणजे? वृद्धांनी फाईलमधून आणखी एक कागद काढला. तो एका जुन्या दत्तक नोंदणीचा दस्तऐवज होता. त्यावर राहुलचं नाव होतं. राहुलच्या डोळ्यासमोर अंधार पसरल्यासारखं झालं. त्याला आयुष्यभर वाटत होतं की ज्यांना तो आई वडील म्हणतो तेच त्याचे जन्मदाते आहेत. पण त्या कागदानुसार त्याला लहानपणी दत्तक घेतलं गेलं होतं. त्यांच्या जन्माशी संबंधित काही रहस्य अजूनही लपलेली होती. सोनाली स्तब्ध झाली होती. राहुलच्या मनात वादळ उठलं होतं. त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर पुन्हा एक संदेश आला. यावेळी फक्त एक फोटो होता. त्या फोटोमध्ये राहुल लहानपणी एका स्त्रीच्या मांडीवर बसलेला दिसत होता. पण ती स्त्री त्याने कधीच पाहिली नव्हती. फोटोखाली एकच वाक्य होतं, सत्य अजून पूर्ण उघडलं नाही. राहुलने घाबरून आजूबाजूला पाहिलं. त्याला अचानक जाणवलं की घराच्या बाहेर रस्त्याच्या कोपऱ्यावर एक काळ्या रंगाची कार उभी आहे. त्या कारमध्ये बसलेली व्यक्ती त्याच्याकडे लक्ष ठेवून होती. राहुल बाहेर धावत गेला, पण तोपर्यंत कार वेगाने निघून गेली. फक्त धुळीचा ढग मागे राहिला. आता हे रहस्य फक्त एक जुन्या प्रेमकथेपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. ते राहुलच्या स्वतःच्या आयुष्याची जोडलं गेलेलं होतं आणि त्याला अजून माहीत नव्हतं की पुढे त्याला जे सत्य समजणार होतं ते त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया हादरवून टाकणारं होतं. त्या काळ्या कारचा पाठलाग करण्याचा राहुलने खूप प्रयत्न केला, पण काही मिनिटातच ती नजरेआड झाली. त्याच्या मनात आता भीती, उत्सुकता आणि असंख्य प्रश्नांची गर्दी झाली होती. तो परत घरात आला तेव्हा सोनाली, ते वृद्ध गृहस्थ त्याचीच वाट पाहत होते. राहुलच्या चेहऱ्यावरचा ताण पाहून वृद्ध गृहस्थ म्हणाले, मला वाटतं वेळ आली आहे की तुला काही गोष्टी सांगाव्यात. त्यांनी हळूहळू एक जुनी लाकडी पेटी उघडली. त्या पेटीत अनेक छायाचित्र, पत्र आणि एक लहानशी चांदीची साखळी होती. साखळीच्या लॉकेटवर एक चिन्ह कोरलेलं होतं. राहुलने ते पाहताच आश्चर्याने डोळे मोठे केले, कारण अगदी तसंच चिन्ह त्यांच्या लहानपणापासून जपून ठेवलेल्या एका जुन्या वस्तूवर होतं. त्याला ते नेहमी चिन्ह गूढ वाटायचं, पण त्याचा अर्थ अधिक कधी समजला नव्हता. वृद्ध गृहस्थ शांतपणे म्हणाले, हे चिन्ह एका जुन्या कुटुंबाचं आहे आणि त्या कुटुंबाशी तुझा संबंध आहे. राहुल काही क्षण निशब्द बसून राहिला. सोनाली देखील स्तब्ध झाली होती. वृद्ध गृहस्थांना एक पत्र त्याच्या हातात दिलं. ते पत्र अनेक वर्षापूर्वी लिहिलेलं होतं. त्यात एका स्त्रीने आपल्या मुलाला दूर ठेवण्याचा निर्णय का घेतला याची वेदनादायक कहाणी लिहिलेली होती. पत्रातील शब्द वाचताना राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं होतं की हे रहस्य त्याच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. तेवढ्यात घरातील जुना फोन वाजला. त्या शांत वातावरणात फोनचा आवाज खूपच विचित्र वाटत होता. वृद्ध गृहस्थांनी फोन उचलला. काही क्षण ते फक्त ऐकतच राहिले. मग त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. फोन ठेवून ते म्हणाले, आपल्याकडे फार वेळ नाही. राहुलने घाईघाईने विचारलं, काय झालं? वृद्ध गृहस्थ म्हणाले, ज्यांनी हे रहस्य इतके वर्ष लपवून ठेवलं त्यांना समजलं आहे की तुम्ही सत्याच्या जवळ पोहोचत आहात. त्या रात्री तिघांनी मिळून सर्व कागदपत्र तपासायला सुरुवात केली.
अनेक दागेदोरे एकमेकांशी जोडले जाऊ लागले, पण अचानक एका जुन्या फोटोच्या मागे लपवलेला नकाशा सापडला. त्या नकाशावर एका डोंगर माथ्यावर जुन्या बंगल्याची खूण होती. त्याची खाली फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, शेवटचं उत्तर इथे मिळेल. दुसऱ्या दिवशी पहाटे राहुल आणि सोनाली त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. आकाश ढगांनी भरलं होतं. रस्त्यात सतत असं वाटत होतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. काही वेळाने ते त्या जुन्या बंगल्यापाशी पोहोचले. बंगला अनेक वर्षापासून ओसाट पडलेला दिसत होता. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत पाऊल टाकताच त्यांना धुळीचा वास आणि विचित्र शांतता जाणवली. बंगल्याच्या आतल्या खोलीत त्यांना एक मोठं चित्र दिसलं. ते चित्र पाहताच दोघेही थिजून गेले, कारण त्या चित्रात एक तरुण उभा होता आणि त्यांचा चेहरा राहुलसारखाच दिसत होता. फक्त चित्र जवळजवळ 30 वर्ष जुनं होतं. राहुलच्या अंगावर काटा आला. तो चित्राजवळ गेला. चित्राच्या खाली लिहिलेली तारीख पाहून त्याचा श्वास अडखळला. ती तारीख त्याच्या जन्माची काही वर्षापूर्वीची होती. सोनाली काही बोलणार इतक्यात वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. दोघांनी वर पाहिलं. अंधारातून एक सावली हळूहळू पुढे येत होती. ती व्यक्ती जिना उतरू लागली. तिचा चेहरा अजूनही दिसत नव्हता, पण ती जवळ येताच राहुलच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. जणू तो त्या व्यक्तीला कुठेतरी आधी पाहिलं होतं. सावली थांबली आणि मंद आवाजात म्हणाली, राहुल, इतकं वर्ष मी याची दिवसाची वाट पाहत होतो. त्या शब्दानंतर खोलीत पुन्हा एकदा गूढ शांतता पसरली. राहुल, इतकी वर्ष मी याच दिवसाची वाट पाहत होतो. त्या अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकून राहुल आणि सोनाली दोघेही स्तब्ध झाले. ती व्यक्ती हळूहळू पुढे आली. आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मध्यमवयीन गंभीर चेहरा आणि डोळ्यात अनेक वर्षाचं ओझं. राहुल त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याला त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचं जाणवत होतं. त्या व्यक्तीने शांतपणे सांगायला सुरुवात केली, अनेक वर्षापूर्वी काही लोकांच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक आयुष्य बदलली. तुझ्या जन्माशी संबंधित सत्य लपवलं गेलं. काही लोकांना वाटलं की ते तुझ्या भल्यासाठी आहे, पण सत्य कितीही लपवलं तरी ते एक दिवस समोर येतच. राहुलच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्या व्यक्तीने त्याला सांगितलं की त्याच्या जन्माबद्दलच्या अनेक गोष्टी गैरसमज आणि कौटुंबिक संघर्षामुळे गुंतागुंतीच्या झाल्या होत्या. त्याला वाढवणाऱ्या आईवडिलांनी मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं आणि त्यांचं आयुष्य सुरक्षित राहावं म्हणून अनेक गोष्टी गुप्त ठेवल्या होत्या. त्यानंतर त्या व्यक्तीने राहुलला काही जुनी पत्र आणि कागदपत्र दिली. त्यात अनेक वर्षापूर्वी दडलेली कौटुंबिक सत्य होती. राहुलने ती वाचली आणि त्याच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू लागली. त्याला जाणवलं की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाने जपलेली नाती अधिक मौल्यवान असतात. सोनाली त्याच्या शेजारी शांतपणे उभी होती. या संपूर्ण प्रवासात ती त्याची सर्वात मोठी आधारवड ठरली होती. रहस्य उलगडत असताना राहुलच्या एक महत्त्वाची जाणीव झाली. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य आपण घडवू शकतो. काही दिवसांनी राहुल घरी परतला. त्याने आपल्या आईवडिलांना मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांना भीती होती की सत्य समजल्यानंतर राहुल त्याच्यापासून दूर जाईल. पण राहुल हसत म्हणाला, ज्यांनी मला प्रेम दिलं, संस्कार दिले आणि आयुष्य दिलं, तेच माझे खरे आईवडील आहेत. त्या शब्दांनी घरातील वातावरण भारावून गेलं. दरम्यान सोनालीने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिच्या आयुष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी नवीन वाटचाल सुरू केली. राहुलने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. दोघांनीही आयुष्यातील चुका, भावना आणि अनुभवातून खूप काही शिकलं होतं. काही महिन्यानंतर राहुल पुन्हा एकदा त्या जुन्या वाड्याजवळ गेला. सूर्यास्ताची वेळ होती. वाऱ्याची हलकी झुळूक वाहत होती. त्याने त्या वाड्याकडे पाहिलं आणि हसला. त्या जागेने त्याला रहस्य, सत्य, प्रेम, विश्वास आणि आयुष्याचे अनेक धडे दिले होते. तो मागे वळला आणि नवीन आयुष्याच्या दिशेने चालू लागला. काही रहस्य उलगडली होती. काही आठवणी कायम मनात राहणार होत्या. पण आता त्याच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण सत्य समजलं होतं आणि त्याने स्वतःला स्वीकारलं होतं. आणि अशा प्रकारे एका साध्या मैत्रीपासून सुरू झालेला प्रवास प्रेम, रहस्य, शोध आणि जाणीवेची सुंदर शेवटापर्यंत येऊन पोहोचला. काही कथा संपतात, पण त्यातून मिळालेले धडे आणि आठवणी मात्र कायम आपल्या सोबत राहतात. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.